एक महत्त्वाची बातमी आता आलेली आहे। हरियाणातील भिवाजीमध्ये ही स्पर्धा झाली होती। सह्याद्री कुस्ती संकुलचा कुस्तीगर विजयी झालाय। हिंद केसरी स्पर्धेत अमोल बराटे विजयी झालेला आहे। अमोल बराटे हे स्वतः आपल्या बरोबर आहे। अमोल, खूप खूप अभिनंदन, आपल्याला अतिशय उत्तम तऱ्हेने विजय झालेला आहे। काय आता तुमची एकूणच प्रतिक्रिया आहे? मी आता हिंद केसरी मॅटवरचा प्रथमच झालेलो आहे। तर हे सगळं श्रेय माझे भाऊ शरद बराटे यांचं आहे। व आता हे मॅटवरचा प्रथमच आपल्या महाराष्ट्राचा हिंद केसरी झाल्यामुळे मी ऑलिम्पिकसाठी बी तयारी करणार, ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळवणार आहे। व माझे वस्ताद गुरु विजय जाधव विजय बराटे आहेत व त्यांची आमची पुण्यातली गुलशेत अली सह्याद्री कुस्ती संकुल स्वतःचे वारजे मारवाडी येथे आहे। या अशी आमची आहे। आता दिल्लीवरून आम्ही उद्या निघणार आहे, 11 वाजेपर्यंत पुण्यात येऊ। आता जिथे कॉम्पिटिशन संपलेलं आहे, आता 1 वाजता माझी कुस्ती झाली फायनलची। हा मॅटवरचा महाराष्ट्राचा व पुण्याचा पहिला हिंद केसरी मी झालेलो आहे। याच्या आधी मातीतल्या कुस्त्या व्हायच्या, पण हे भारत सरकार मान्यता प्राप्त मॅटवरची पहिली हिंद केसरीची स्पर्धा मी आणि मी पहिला हिंद केसरी झालेलो आहे, अशी प्रतिक्रिया आहे। खरंय अमोल, खरं तर हिंद केसरी स्पर्धा जिंकणं म्हणजे एक मोठं स्वप्नवत असतं आणि त्यासाठी आपण अतिशय मेहनत घेतली असेल। कसा प्रयत्न केला, किती मोठं आव्हान होतं हे? हो, ते लहानपणापासून माझे भाऊ शरद बराटे माझी प्रॅक्टिस घ्यायचे, त्यांच्याचमुळे आज मी हिंद केसरी पद जिंकू शकलेलो आहे। आता माझी महाराष्ट्र केसरीची बी तयारी होती, पण पुढच्या महिन्यात महाराष्ट्र केसरी आहे आणि ही आता असं मला महाराष्ट्र प्रदेश याचं लेटर आलं आणि तिथं मी ते लेटर घेऊन इकडे आलो, ही हिंद केसरीची स्पर्धा जिंकलो। अगदी खरं आहे, ही हिंद केसरी स्पर्धा आपण जिंकला त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन। आणि अर्थातच आता यापुढे अजून कुठकुठल्या स्पर्धांमध्ये आणि काय करायची आपली इच्छा आहे? मला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मॅटवरतून घ्यायची इच्छा आहे। तर मी अशा विविध वेगवेगळ्या मॅटवरच्या सर्व स्पर्धा खेळणार आहे। यापुढे महाराष्ट्राचं आपल्या पुण्याचं नाव करणार आहे। अच्छा, निश्चित। अमोल, दरवेळेस अनेकदा असं वाटतं की विद्यार्थ्यांनी पुढे जावं, स्पर्धकांनी, आणि त्या तऱ्हेने त्यांना प्रोत्साहन देखील मिळावं। तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहेत का एकूणच? काय म्हटले? नाही, मी म्हटलं अमोल की ज्या तऱ्हेनं आता तुम्हाला इच्छा आहे ऑलिम्पिकमध्ये जायची, अनेकदा ज्या तऱ्हेनं मदत मिळायला हवी ती कधी कधी मिळत नाही। कुठल्या मदतीची अपेक्षा आहे का आपल्याला? या संदर्भात काय करावं सरकारनं? सरकारनं प्रत्येक तालमीला व्यवस्थित कोच व मॅट द्यावी व आपल्या म्हणजे मॅटवरती प्रॅक्टिस सराव चांगला होऊन प्रत्येक मुलगा हा चांगला रेसलर खेळाडू होईल, हीच अपेक्षा आहे सरकारकडनं। अगदी धन्यवाद अमोल, आमच्याशी बोलल्याबद्दल। हिंद केसरी स्पर्धेचे विजेते अमोल बराटे आपल्या बरोबर होते। पुण्याचा अमोल बराटे हिंद केसरी स्पर्धा जो आहे तो जिंकला आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।